जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. मी धनश्री मोहिते तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तर मी प्रत्येक वर्षी शिवजयंतीला कोणत्याही गडावर न जाता तळवपाळी म्हणजे ठाण्यात तळवपाळीजवळ महाराजांची प्रतिमा आहे, तिथे त्यांचे दर्शन करण्यासाठी जाते. तर आजही मी तेथेच जाणार आहे. तर म्हटलं जातोय तर ब्लॉग करूया. आता जाताना मला वाटेत कचराळी तलाव लागले. ठाणे हे शहर मेन तलावांसाठी प्रसिद्ध आहे, जसं की ठाणे द सिटी ऑफ लेक्स असे म्हणतात. त्यापैकी आता मी कचराळी तलावाजवळ आहे. तर म्हटलं आतमध्ये गणपतीची छान मूर्ती आहे, तर त्याचेही दर्शन घ्यावे आणि मग आपला प्रवास पुढे सुरू करावा. तर चला मग आपण आता दर्शन घेऊया आणि मग पुढचा प्रवास चालू करूया. पण त्या अगोदर माझ्यावर आता कोण आहे ते मी तुम्हाला आधी सांगते. हा आहे माझ्या मामाचा मुलगा अनुज. हा शिवरायांना खूपच मानतो. ह्यानेही घरात छानपैकी महाराजांची पूजा केलेली आहे आणि एक छानपैकी चित्रही काढले. हवं तर तेही मी तुम्हाला दाखवेल. तर हा घरीच होता, आता म्हटलं ह्यालाही घेऊन जाऊया. तर चला मग आपण आता जाऊया दर्शन घ्यायला. आपण मंदिराजवळ आलो आहे, पण आता 4 वाजलेत आणि मंदिर 5 वाजता ओपन होतं. त्यामुळे आपलं दर्शन बाहेरूनच झालं आहे आणि तुम्हाला मी बाहेरूनच मंदिराचं शूट करून दाखवलं आहे. तर आपण इथूनच आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया.
शिवाचा पैलवान डाव करायचे आहे आणि खालून तिथं हात टाकून वरती येण्याचा प्रयत्न होता फायदा. शिवम कारंडे नवी मुंबई जय भारते कोलगाव कुस्त्या चालू आहे. नुसतं डोक्याला डोकं लावायचं नाही पैलवान, डोक्यातले विचार काढायचे तेव्हा कुस्ती होत्या. राठ्याक या वयात नादमध्ये तिथं पाणी निघतं, या वयात विचार करायला थोडं काही जमत नाही. त्यामुळे या वयात कुस्ती करायची असत्या. हे नवी मुंबईकर कुस्ती करा, जा चुकलं तर चुकून दे. आणि हप्त आणि दरम्यान कुस्ती कडेला लोखंड तापवावं लागतं तेव्हा त्याला आकार येतो. तसं शब्दाने कुस्ती तापवावी लागते. अजून बसून घ्या, थांबवू नका. सर्व प्रेक्षकांच्या माहिती करता आपण उभा राहून कुस्ती किती वेळ बघणार हा सुद्धा प्रश्न आहे. आपल्याला विनंती आहे की सकल मराठा समाजाने कुस्ती संघटनेच्या वतीनं खूप चांगली गॅलरी मारलेली आहे, वर छत मारलेला आहे. याच समयाला या ठिकाणी एक राष्ट्रीय खेळाडू आणि कोल्हापूरचा पैलवान पुणे मुक्कामी सराव करतो तो समीर देसाई, त्याचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा ठाणे नगरीमध्ये. आजच्या मैदानामध्ये 2 नंबरची कुस्ती आहे त्याची समीर देसाई आणि संतोष बरोबर त्याच्याबरोबर लढणार आहे पैलवान समीर देसाई. पावणे 7 फूट उंचीचा 110 किलो वजनाचा समीर देसाई सगळ्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारा पैलवान आहे समीर देसाई. समीरला वरती रुस्तम यांना अमोल उकळेचा पट्टा येतो. आठपाडी जवळचा पैलवान आहे तो. लालबहादूर शास्त्री आकडा सराव करतोय. शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडे यांचा पट्टा येतो आणि चालूचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे तो बाबा राणी. एका प्रेक्षणीय कुस्तीची सुरुवात आजपर्यंत सुरुवात होती बाबा. साधारणतः 90 ते 100 किलोच्या आसपास होणार असणारे दोन्ही पैलवान, एक मुंबईमध्ये सराव करतोय तो दुसरा कोल्हापूरमध्ये सराव करतोय. दोन्ही पैलवानांची तब्येत बघा. तब्येत बघितल्यानंतर असं वाटतं एखादा आपल्या घरात असं असावं, नक्कीच वाटणार आपल्याला. हा सर्वांच्या माहिती करता साधारणतः 90 ते 100 किलोच्या आसपास वजन असणारे दोन्ही पैलवान बघा आपल्या समोर जी कुस्ती सुरू आहे. दोन्ही पैलवानांचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करा. ठाणेकरांच्या वतीनं आपण स्वागत करूया. एकेरी पट्ट्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे बघा. तानाजी विरी करणारे तेवढाच हल्ला परतावून लावलेला आहे तो बाबा राणगेनं. कुस्ती आत घ्या. आणि कुस्ती दरम्यान कडेला त्या कुस्ती तशी आतमध्ये घेतली नाही. एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर सुरू आहे बघा. बाबा राणगे येतो कोल्हापूर जिल्ह्यातला. दोन्ही पैलवानांचं बघा दोन्ही पायात निकाप काढलेले आहेत. भगवीलान परिधान केलेला आहे तो बाबा राणगे कोल्हापूरचा पैलवान आहे. मोतीबाग तालमीमध्ये आणि तो मान तालुक्यातला सातारा जिल्ह्यातला पोरगा आहे. तानाजी विरकर दुष्काळी पट्ट्यातला आहे. मान तालुका म्हणजे दुष्काळी भाग सांगली जिल्ह्यात. कावळा शिवायला नसतो. कावळा एवढा मोठा दुष्काळ, शेकडो एकर करोडो जमीन आणि नापीक जमीन तिथला पोरगा तो. पण आज खाणं घालवतोय हे कौतुक आहे सकल मराठा समाज. विनोद चौगले आणि रमेश आंबरे साहेब मी आपल्याला धन्यवाद देतो की खूप चांगल्या कुस्त्या जोडण्याचं काम आपण केलं मोठं. आणि मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, कामगारांची पोरं पैलवान म्हणजे आज लय महाग झालाय खुराक. 1000 रुपये किलो बनाव लागलेला आहे.
700 रुपये किलोनं मटण आहे नुसतं 100 रुपये किलो दूध झालेलं आहे. एकेरी पटकावण्याचा सुंदर प्रयत्न आहे बघा त्या ठिकाणी. आणि एका पायावर नाचतोय तो बाबा आणि मच्छी होता लावण्याचा प्रयत्न तिथं तानाजी विरकरचा आणि मच्छी होता लावण्याचा प्रयत्न आहे. सतर्क पैलवान आहे बाबा रानगे विरकर तिचा पंच म्हणून लावलेले आहे. दोन्ही पैलवान असतील स्पर्धेचा आणि मैदानातील गाढ अनुभव असणारे पैलवान आहे. डावा गुडघा खडा केलेला आहे बाबांना परवाच घालवार पाय घेता लावण्याचा प्रयत्न तानाजी विरकरचा. बाबांना परवाच घालवार घालू काय केलं मच्छी होता लावत होता तो सतर्क होता तेवढे